गाइज, वेलकम बैक टू संकपा व्लॉग्स। तर आज आहे संडे। आज आम्ही घरीच पनीर टिक्का मसाला करणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये शेअर करतोच। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया। शिरे रडालेस का रे? बघा गाइज, रडायला लागलाय हो। का रडालेस तू? घरची आठवण आली? तूच सांगितलंयस की मला आज पनीर करूया म्हणून, आणि आता लगे घरची आठवण आल्या होय तुला? लग्न करून काम करायला लावलंय बघा। काय ते लग्न करून झाल्यावर आता काम करायची पाळी आली होय काय? ह्याला पनीर लई आवडतंय म्हणून ह्यो पनीर करायला लागलाय, नाहीतर दुसरं काम बरं करशील तू। ह्यो कांदा कट करायला लागलाय तर त्याच्या डोळ्यात पाणी बघा गाईस, दाखव की बघा। असू दे, का रडू नको। कांदा कट करण्यात मात्र एक्सपर्ट आहेस तो। तर बघा किती बारीक कांदा कट करून घेतलाय। आता स्टार्टिंगला तो पनीर भाजून घ्यायला लागलाय। त्याच्यासाठी थोडंसं बटर टाकून त्यावरती थोडंसं हळद वगैरे टाकून अशा प्रकारे पनीर भाजून घ्यायला लागलाय। आणि पनीर भाजूनच घ्यायला पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही डायरेक्टली पनीर कट करून देखील घालू शकता। तर आता बघा पनीर भाजून घेतलाय। तर आता बघूया गिरवी कशा पद्धतीने करतोय। तर बघा त्याच्यासाठी थोडंसं तेल आणि थोडंसं बटर घालून घेतलाय, आणि त्यामध्ये आलं आणि लसूणचं पाकळ्या एक 5-6 घालून घ्यायचं। मग त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा घालून घेतलाय। अशा प्रकारे तो मीडियम साईजचाच कांदा कापून घेतलाय, कारण ते मिक्सरमध्ये घालून घेणार आहे म्हणून। आणि मीडियम साईजचं 5 ते 6 कांदा घेतलाय। थोडंसं ते ब्राऊन यूजपर्यंत परतून घ्यायचं। तर बघा इथे थोडंसं कांद्याचं कलर चेंज झाला आहे। मग त्याच्यानंतर तुम्हाला टेस्टप्रमाणे तुम्ही ह्यामध्ये मिरची घालून घ्या आणि त्याला देखील परतून घ्या चांगल्या पद्धतीने। त्याच्यानंतर ह्यामध्ये काजू घालून घेतलाय आणि त्याला देखील चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं। मग त्याच्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचं 3 टोमॅटो घातलाय आणि थोडंसं त्यामध्ये मीठ घातलाय, कारण मीठ घातल्यामुळे काय होतं, थोडंसं पाणी सुटतंय, त्याच्यामुळे लवकर शिजून येतं। तर बघा हे सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आणि बघा इथे ह्याच्यावरती प्लेट झाकून मीडियम गॅसवरती त्याला 5 ते 7 मिनटं शिजवायला ठेवायचं। तर बघा इथे ह्याचं सगळं कलर चेंज झालाय, एवढंपर्यंत तुम्हाला ते शिजून घ्यायचं आहे। तर आता हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे गार होण्यासाठी। आता हे सगळं मिक्सरला घालून घ्यायचं आहे। तर बघा हे पूर्ण कोल्ड झाले। तर आता हे मिक्सरचं भांड्यामध्ये काढून घेतोय, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पनीर मसाला घालायचा आहे। हे आमचं एक सिक्रेट ट्रिक आहे। अशा पद्धतीने तुम्ही ग्रेव्ही करून बघा, खूप मस्त लागते। तर बघा इथे थोडंसं पाणी घालून ह्यामध्ये आणखी एकदा त्याला ब्लेंड करून घ्यायचं। तर सेम पद्धतीने बाकीचे सगळं ग्रेव्ही रेडी करून घेतोय। तर त्याच्यानंतर बघा ह्याच पॅनमध्ये तुम्हाला थोडंसं बटर घालून घ्यायचं, आणि त्यामध्ये काजू फ्राय करून घ्यायला लागलाय। तुम्ही तसेच देखील काजू घालू शकता। तर बघा अशा पद्धतीने तो ब्राऊनसर यूजपर्यंत काजूला फ्राय करून घेतलाय। त्याच्यानंतर बघा सेम पॅनमध्ये हे बटरमध्ये थोडंसं आणि जरा ऑइल घालून घेतोय। मग ऑइल आणि बटर गरम झाले की त्यामध्ये थोडंसं जिरे घालून घ्यायचं आणि थोडंसं मोहरी घालून घ्यायचं। मग थोडंसं त्यामध्ये हिंग घालायचं। त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कोथिंबीरचं पेस्ट घालून घ्यायचं। मग त्याच्यानंतर बघा एकदम बारीक चिरलेलं कांदा घालून घ्यायचा आहे, आणि त्याला चांगल्या पद्धतीने ब्राऊनसर यूजपर्यंत परतून घ्यायचं। मग ह्याच्यामध्ये ते बारीक केलेलं सगळं ग्रेव्ही घालून घ्यायचं। मग ह्यामध्ये पाणी घालून सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आणि आता तुम्हाला थोडंसं ह्यामध्ये मटर घालून
त्याला सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्याच्यावरती झाकून ठेवायचं. ते ग्रेव्हीला ऑइल सुटीपर्यंत शिजवून घ्यायचं. तोपर्यंत हे फ्राय जे पनीर करून घेतला होता त्याला कट करून घेतोय. ते कट करून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता थोडंसं ऑइल वगैरे ग्रेव्हीला सुटलं आहे. तर आता हे चांगल्या पद्धतीने ह्याला मिक्स करून ह्यामध्ये थोडंसं धनिया पावडर घालायचं. मग त्यामध्ये थोडंसं गरम मसाला घालायचा. मग त्याच्यानंतर तुम्हाला ह्यामध्ये थोडंसं चटणी आणि पनीर टिक्का मसाला घालून घ्यायचं. मग हे सगळ्या मसाल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मग ह्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी घालून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. मग ह्यामध्ये तुम्हाला ते फ्राय केलेलं काजू घालायचं. मग त्याच्यानंतर फ्राय केलेलं पनीर घालून सगळं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. तर आता इथे तुम्हाला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. मग त्याच्यानंतर ह्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून ह्याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आणि ह्याला ऑइल सुटेपर्यंत तुम्हाला परतून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅसवरती. मिनिमम तुम्हाला 10 ते 15 मिनटं हे ग्रेव्हीला शिजवून घ्यायचं. तर बघा इथे किती चांगल्या पद्धतीने ऑइल सुटलं आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं ग्रेव्हीला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे कसुरी मेथीला थोडंसं क्रश करून घालायचं आणि ह्यामध्ये जे काड्या आहेत त्याला काढून घ्यायचं आहे. मग त्यामध्ये तुम्हाला कोथिंबीर घालून सगळं मिक्स करून घ्यायचं. मग ह्यामध्ये तुम्हाला आता थोडंसं बटर घालून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यानंतर परत ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला ऑइल सुटूपर्यंत एक 5 मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. तर बघा इथे किती चांगल्या पद्धतीने ऑइल सुटलं आहे. हे ग्रेव्हीला ऑइल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं हे देखील एक टिप आहे. तर बघा अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तर बघा आता हे पनीरसोबत आम्ही अशा प्रकारे बाहेरून पराठाचं पॅकेट आणलं. ह्याला देखील सेम ॲज इट इज तुम्ही चपाती कशा पद्धतीने भाजून घेता तशाच पद्धतीने भाजून घ्यायचं. तर बघा इथे थोडंसं तव्यावरती बटर लावून घ्यायचं. मग त्याच्यानंतर हे जे पराठा आहे ते तव्यावरती टाकून त्याला दोन्ही बाजूला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं. बघा इथे सगळ्या पराठाला स्पेशल भाजून घेतला आहे. तर बघा आमचं मेनू रेडी झालेला आहे. तर आता श्रीशैल खाऊन टेस्ट सांगतो कसं झाले ते. तोच केला ॲक्च्युली. कांदा आणि कोथिंबीर त्यावरती जरासं मीठ आणि लिंबू पिळून घेतलाय. तर आता टेस्ट कसं झालंय सांगतोय. नाद खुळा जबरदस्त. तर बघूया कसं कसं काय काय केलंय. खरंच खूप मस्त म्हणजे मस्त टेस्ट झाले. तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आणि काय ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि मेन म्हणजे कॉम्बिनेशन भारी झालंय. पनीर टिक्का परोटा आणि कांदा लिंबू आणि मीठ आणि कोथिंबीर हे सगळं कॉम्बिनेशन खूप मस्त झालंय. ऑल क्रेडिटेड गोज टू श्रीशैल संपा. थँक्यू. तर गाईज आता आमचं जस्ट जेवण झालंय. आम्हाला तर हे मेनू खूप मस्त वाटलं. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा. तर आता भेटूया एक नेक्स्ट छानसा व्लॉगमध्ये. बाय बाय.